कोल्हापुरात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांकडून होतोय आणि पोलीस या भाजप कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत। पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात दिसतोय। भाजप कार्यालयात भाजपचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त देखील भाजप कार्यालयाबाहेर वाढवण्यात आला होता। पण नंतर अचानक भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आणि समोर कूच सुरू केली। त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कूच सुरू केली आणि या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न आता पोलीस करतात। तर दुसरीकडे राहुल गांधी उदगावमधल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या घरी आहेत। काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याची भेट त्याच्या घरी जात राहुल गांधींनी घेतली आहे आणि कार्यकर्त्याशी संवाद राहुल गांधी साधतायत त्याच्या निवासस्थानी आणि बाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे। आणि तिथून काही अंतरावर कोल्हापूर शहरात भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन, काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न राहुल गांधींना आणि आता पोलिसांनी अडवल्यामुळे रस्त्यावरच भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या दिलेला आहे। राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्यासाठी हे भाजप कार्यकर्ते पुढे जात होते पण पोलिसांनी त्यांना रस्त्यावर अडवलंय। त्यामुळे राहुल गांधींविरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्या आहेत। राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी आहेत। सतेज पाटील तिथे आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रमुख नेते सुद्धा तिथे उपस्थित आहेत। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी भूषण पाटील आता आपल्या सोबत आहेत। भूषण, पुढचा नेमका नियोजित कार्यक्रम कसा आहे राहुल गांधीचा काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरातून निघाल्यावर? नक्कीच काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदा कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करतील। त्यानंतर ते नर्सरी बाग इथं असलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन जे आहे ते घ्यायला जाणार आहेत आणि याच दरम्यान त्या रस्त्यावर हे भाजपचं कार्यालय आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो आता या सगळ्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आहे तो मांडलेला आहे। तर अजून राहुल गांधी या ठिकाणी येण्यासाठी काही अवधी शिल्लक आहे, मात्र तत्पूर्वी या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आहेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। काळे झेंडे दाखवून हे निषेध करण्याचा प्रयत्न करतायत। राहुल गांधींच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। मोठा फौजफाटा त्यामुळे या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघतो कशा पद्धतीने विशेषतः महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्या सर्वांनी या सगळ्या पोलिसांनी अडवल्यानं मुख्य रस्त्याला जात असताना पोलिसांनी अडवल्यानंतर आपण बघतो या महिलांनी देखील आता या रस्त्यावरच ठिय्या मांडल्याचं पाहायला मिळतंय। कोणत्याही परिस्थितीमध्ये राहुल गांधी यांचा निषेध करणं अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या सगळ्यांनी घेतलेली। आपण बघतोय कशा पद्धतीचा मोठा पोलीस फौज फाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात असल्याचं या निमित्तानं बघायला मिळतंय। खरं तर या सगळं आंदोलन सुरू होण्यापूर्वी हे सगळे भाजपचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यालयामध्ये जमा झाले आणि त्यानंतर ते अचानक या सगळ्या रस्त्यावर यायला सुरुवात झाली। पोलिसांनी सुरुवातीला भाजप कार्यालयाचे गेट जे आहे ते बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र हे गेट सोडून हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते बाहेर आल्याचं पाहायला मिळालं आणि आता हे सगळे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काय सांगाल, काय भूमिका आहे?